17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर या 2 दिवसांसाठी पावसाबद्दल एक धोकादायक बातमी या ठिकाणी समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज या ठिकाणी जाहीर केला आहे। बुधवारसाठी आणि गुरुवारसाठी म्हणजे 17 सप्टेंबरसाठी आणि 18 सप्टेंबरसाठी सगळ्यात मोठा डेंजर हवामान खात्याकडून या ठिकाणी आता अंदाज जाहीर करण्यात आला आहे। आतापर्यंतचा पावसाळ्याबद्दल सर्वात मोठा धोका पुढील 12 तासांच्या आतमध्ये असल्याचं या ठिकाणी हवामान खात्याकडून आताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आले। थोड्याच वेळामध्ये आता या भागामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार। राज्यातील या भागामध्ये थोड्याच वेळात ढगफुटी होऊन अगदी कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना जाहीर करण्यात आल्या। बुधवार आणि गुरुवार 17 सप्टेंबर आणि 18 सप्टेंबर हे दिवस इतिहासात नोंदवले जाणार। इतका प्रचंड मोठा पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी या ठिकाणी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस आणि अतिवृष्टी या ठिकाणी येत्या 12 तासांच्या आतमध्ये होणार असल्याची आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये थोड्याच वेळामध्ये ढग फाटणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, हवामान खात्याने दिलेला अंदाज आता चुकणार नाही। ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांना 12 तासांसाठी देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका या पुढील येणाऱ्या 12 तासांसाठी जाहीर केलाय। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी देऊन टाकलाय आणि हा रेड अलर्ट 48 तासांसाठी खूप डेंजर झोन मध्ये गेला असल्याचं सांगण्यात आलंय। म्हणजेच बुधवार 17 सप्टेंबर आणि गुरुवार 18 सप्टेंबर हे 2 दिवस विशेषतः शेतकऱ्यांसाठी चिंतेचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। अचानक बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा त्यामुळे आता एक राक्षसी रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे या 10 जिल्ह्यांकडे आता हा मोठा पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस या ठिकाणी पुढे सरकत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। आता बघा, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बुधवार आणि गुरुवार 17 सप्टेंबर 18 सप्टेंबर हे 2 दिवस त्या ठिकाणी खूप डेंजर झोन मध्ये असल्याचं सांगण्यात आलंय। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला आता तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी तयार केली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याने केलाय। या जिल्ह्यामध्ये ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आल्या। प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनामध्ये ढगफुटी म्हणजे काय तर भयंकर धोका असल्याचं सांगण्यात आलंय। मग आता ढगफुटी म्हणजे तर काय होत असतं तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडून शेती पिकांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी होत असतं। नद्या तुतडी भरून त्या ठिकाणी वाहत असतात, घराघरामध्ये पाणी शिरत असतं, धरणसाठ्यातील पाणी कमी वेळामध्ये प्रचंड पातळीने वाढणार असतं, रस्त्यामध्ये गुडघ्याभर मांडे इतकं पाणी साचत असतं। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्याला आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। सगळ्यात भयानक चित्र आता सध्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात होऊ लागल्या। पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर असा इशारा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलाय। हवामान तज्ञांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी पुढील काही तासांमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सर्वात दाट शक्यता या ठिकाणी आज रात्री आणि उद्या गुरुवारी रात्री या ठिकाणी होणार असल्याचं सांगण्यात आलंय। कारण रात्री या ठिकाणी 2 वाजता मोठा पाऊस आणि काही ठिकाणी आता आभाळ कोसळेल असा पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता या ठिकाणी प्रशासनाने वर्तवली आहे। प्रशासनाने आता सावधगिरीचा इशारा नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना या ठिकाणी देऊन टाकलाय। आता तुम्हाला ज्या 10 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वांनी आता घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याकडून या ठिकाणी करण्यात आले। तुमच्या जर जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अत्यंत डेंजर स्वरूपाचे असणार आहेत असं सांगितलंय। मग कोणते ते जिल्हे आहेत जिथे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलाय। आता बघा, हवामान खात्याकडून 10 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। या 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या भागामध्ये आता ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार आहे, तुमच्या भागानुसार तुमचा तालुका कोणता आहे हे सुद्धा पुढे सांगण्यात आले। आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांमध्ये असेल
तर तुम्हाला तालुक्यांची नावे देखील पुढे सांगणार आहे। त्या तालुक्यांच्या गावामध्ये अनेक भागामध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हाला ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या पावसाळ्यातला हा सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आला आहे। या ठिकाणी गेल्या 10 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये आता या 10 जिल्ह्यांमध्ये सुरुवात होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आले, डेंजर धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे शेतकरी आणि नागरिक त्या ठिकाणी आता चिंतेमध्ये बसले आहेत। गेल्या आठवड्यापासून पावसाने झोडपून काढले तरी पण आता पाऊस काय थांबायला तयार नाही। आजचा अंदाज हा त्या ठिकाणी चुकणार नाही, त्यामुळे आता कामाशिवाय अजिबात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सुद्धा अंदाज या ठिकाणी दिला आहे। हवामान खात्याने हा तीव्र अंदाज आत्ताच दिलाय, त्यामुळे हा अंदाज आता खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत काहीतरी विचित्र घडणार असल्याची या ठिकाणी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आले। ही बातमी ऐकून अनेकांची झोप या ठिकाणी उडवल्या। त्यामुळे जाणून घेऊया की नेमकं मोठं संकट पुढील 48 तासांसाठी म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी या 2 दिवसांसाठी मोठं संकट नेमकं काय आलंय। महाराष्ट्रामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं काहीतरी विचित्र अद्भुतपूर्व काहीतरी घडतंय असं या ठिकाणी सुरू झाले आहे। बंगालच्या उपसागरात अचानक काहीतरी वेगळंच घडतंय आणि या कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी अचानक निर्माण झाल्यामुळे याचा परिणाम आता 48 तासांसाठी अनेक भागामध्ये आता अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलाय। हवामान खात्याकडून खूप डेंजर इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। आता अतिवृष्टी आणि ढगफुटी आता थोड्याच वेळामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते। कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सांगितलंय, ते म्हणजे बंगालच्या उपसागरात अचानक कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी प्रचंड सध्याला तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होतोय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला सुरुवात झाली असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। याच्यासोबत अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र सध्याला जमा होत आहे आणि या 2 प्रणाली एकत्र झाल्यामुळे या संगमामुळे हवेत एक चक्राकार स्थिती या ठिकाणी बनायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच अनेक जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी वादळी वारे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे। अगदी आता 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील वाहणार असल्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आल्या। 10 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने डबल तीव्रतेचा रेड अलर्ट दिला आहे, कारण 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता आहे आणि उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पुढील 48 तासांसाठी भयंकर मोठा वादळी वारा त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली। त्यामुळे वादळी वारा म्हणजे चक्रीवादळाचा धोका देखील यामध्ये असल्याचं सांगण्यात आले। एक प्रकारचं मोठं चक्रीवादळ या 5 जिल्ह्यांकडे आता थोड्याच वेळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्य त्या ठिकाणी अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी होत असल्याचं सांगण्यात येते। सह्याद्रीच्या पर्वतरांगा आता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आभाळाला अडवतील आणि तिथेच या 10 जिल्ह्यांमध्ये ढगांचा प्रचंड मोठा समूह तयार होईल आणि एका ठिकाणी कमी वेळामध्ये अर्ध्याच तासामध्ये तुफान पावसाला त्या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता वर्तवल्या। आता बघा, सध्याला हा जो पाऊस आहे तर तो त्या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये दाखल झालाय। अरबी समुद्रातून डायरेक्ट मुंबईमध्ये घुसण्याची शक्यता आहे। मुंबईतून त्या ठिकाणी सुपरफास्ट पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये अगदी अर्ध्याच तासामध्ये तुफान पाऊस कोसळेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता शेकडो हजार किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजेच 10 जिल्ह्यांमध्ये आता रस्त्यावरती पाणी साठेल, थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केलाय। मे महिन्यामध्ये जो पाऊस पडला होता त्यापेक्षा 10 पटीने मोठा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी 20 ऑगस्ट आणि 22 ऑगस्ट तुम्हाला आठवतेत का बघा, या दिवशी जो पाऊस पडला अनेक ठिकाणी त्या ठिकाणी महापूर आला। पंचगंगा नदीला महापूर आला, कृष्णा नदीला महापूर आला, त्या ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी ढगफुटी झाली। अशापेक्षा 10 पटीने जास्त आज त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये पावसाला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये संकट हे पाहायला मिळू शकतं।
या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजायच्या सुमारास त्या ठिकाणी मोठा वादळी वाऱ्याचा संकटाचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे असं सांगितलंय। 10 जिल्हे आहेत, 10 पैकी 5 जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा धोका असल्याचं सांगितलंय। उरलेल्या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाला थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलंय। 5 जिल्ह्यामध्ये वादळी वारा, 5 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, या ठिकाणी दोन्हींचा सामना आता त्या ठिकाणी करावा लागणार आहे। त्यामुळे प्रशासनाने काही सूचना शेतकऱ्यांसाठी दिलेत, तर काही सूचना शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी या दिलेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी जर तुमचं सोयाबीन काढायला असेल, तसेच इतर पिके जर काढायला असेल, तर त्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून आता देण्यात आलं आहे। आता या वादळाचा तुम्हाला कशा प्रकारे सामना करायचा आहे, नेमकं काय काय करायचं आहे, तुम्हाला त्या ठिकाणी मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता प्रशासनाने जोरदार त्या ठिकाणी तयारी केली आहे। नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून सांगण्यात आले। घराघरामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होणार, त्यामुळे मोबाईल सर्वांनी चार्जिंग करून सर्वांनी ठेवायचा आहे। काही ठिकाणी दरडी कोसळण्याची भीती या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे विशेषतः घाटमाथ्याचा परिसर, नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी हा इशारा त्या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाचा त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत नक्की बघायचं आहे। मागच्या काही दिवसापासून पाऊस त्या ठिकाणी आता आठवडाभरापासून धुमाकूळ गाठलाय, त्यापेक्षा डबल तीव्रतेचा पाऊस येत्या 48 तासामध्ये रौद्र रूप दाखवणार असल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केले। ढगाळ वातावरण नसतानाही अचानक थोड्याच वेळामध्ये आता ढग फुटून अतिशय भयानक गंभीर परिस्थिती या 10 जिल्ह्यामध्ये आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ही परिस्थिती आता राज्यामध्ये भयंकर तुफान आणणार। आता बघा, हवामान खात्याने सांगितलंय आता त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला सर्वात मोठा धोका पुढील 48 तासांसाठी असल्याचं सांगितलंय। भाग बदलत याची तीव्रता वाढणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे 10 जिल्हे याच्या भक्ष्यस्थानी पडणार आहेत सांगितलंय। आता बघा, राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश्य पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होतोय। कोणते ते 10 जिल्हे आहेत हवामान खात्याने या ठिकाणी आता वर्तवल्या, स्पष्टपणे जिल्ह्यांची नावे या ठिकाणी सांगितलंय। राक्षसी वेगाने आता पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये पुढे सरकत असल्याचं सांगितलंय। त्यामुळे तुम्ही सावध होऊन जायचं आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न सारखाच निर्माण होत असेल की कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे विशेष 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सरकारने विशेष तयारी देखील केल्या। 5 जिल्ह्यामधील नागरिकांना काही विशेष त्या ठिकाणी सूचना देखील सांगितलंय, ती पाळणं गरजेचं आहे। ती म्हणजे या 10 जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट या ठिकाणी जोरदार असणार आहे। तसेच काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। या जिल्ह्यामध्ये आता बघा ढगफुटीला सुरुवात होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे जिल्ह्यांची नावे तुम्ही या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। गेल्या 10 वर्षांमधील सगळ्यात मोठा पाऊस पुढील 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 वाजेपर्यंत वादळी वाऱ्याचा धोका देखील असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। यामध्ये पुणे जिल्हा जर पाहिला तर पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गावे आहेत तर त्यांना धोका असल्याचं सांगण्यात आलंय। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्या जो परिसर आहे, कोयना भाग आहे, त्याचा विसर्ग जो आहे तर तो वाढवण्यात येईल। त्या ठिकाणी महाबळेश्वर परिसर जो आहे तर त्या ठिकाणी अतिवृष्टीचा धोका, दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कोल्हापूर जिल्ह्यात जर विचार केला तर परत एकदा पंचगंगा नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे। सांगलीत जर विचार केला तर त्या ठिकाणी कृष्णा नदीला पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर विचार केला तर किनारपट्टी सोसायटीचा वारा तर अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे मच्छीमाराला समुद्रात न जाण्याचा त्या ठिकाणी सांगण्यात आले। रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना त्या ठिकाणी सुद्धा मोठा अतिवृष्टीचा त्या ठिकाणी धोका वर्तवण्यात आलाय। रायगड जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मोठी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नांदेड असेल, लातूर असेल यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे जर तुम्ही या पावसाच्या अंदाजावर जर मोठी कामे करत असाल तर तुम्ही परत एकदा नवीन अंदाज अनुभवी तज्ञाकडून घ्या, कारण अंदाज असतो। त्यामुळे अनुभवी तज्ञाकडून तुम्ही माहिती घ्या आणि मगच तुमच्या शेती पिकांची मोठी कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।